रायगडमधल्या गोगावले यांच्या शक्ती प्रदर्शनावरून भाजपची नाराजी। शक्ती प्रदर्शन करणं योग्य नाही, पक्ष नेतृत्वानं आवरावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनंतर काका पुतण्या महिनाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर। स्टोरेज घोटाळा प्रकरणी एसआयटी नेमण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। आर्थिक गुन्हे शाखे अंतर्गत एसआयटीची टीम नेमण्यात येणार। सी अभिषेक गुप्ता यांनी वाढवली सुरक्षा। वाल्मिक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनं जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा। पोलीस कोठडी हवी होती, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा, कृषी मंत्र्यांनी चर्चेला यावं, आमदार सुरेश धस यांचं आव्हान। तर परळी पॅटर्न धाराशिवमध्ये राबवला जात असल्याचा कैलास पाटील यांचा आरोप। साहेबचा हल्लेखोर 7 महिन्यांपूर्वी डाउकी नदी ओलांडून आला भारतात। मेघालय बांगलादेश सीमा ओलांडण्यासाठी एजंटला दिले 4,000। घुसखोरीसाठी मदत केलेल्या एजंटच्या नेटवर्कचा तपास सुरू। बांगलादेशी घुसखोरांवरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपली। घुसखोरीला केंद्र सरकार जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा आरोप। तर ममता दिदींना धुडकवा, शेलार यांचं पलटवार। मराठी माणसावरील अन्यायाविरोधात अॅट्रॉसिटी कायदा करा। मराठीवर अत्याचाराचं वाढतं प्रकार पाहून आम्ही गिरगावकर संस्थेची मागणी, रस्त्यावर उतरण्याचाही संस्थेचा इशारा। नागपुरातील फोल्डिंग हेल्मेटच्या संशोधनाला मिळालं पेटंट। आता बॅग आणि डिकीमध्येही ठेवता येणार 2-2 हेल्मेट। लवकरच कंपनी सोबत करार।